कुठेतरी वैयक्तिक कामासाठी शिक्षण आणत असतात. पण हे आहेत वैयक्तिक कामासाठी नाही. जवळपास 2-3 महिन्यापासून एकही सुट्टी ऑफिसमध्ये घेतली नाही. कारण का आम्हाला या संस्थेमध्ये महाराजांसाठी आहे का तुमच्यापैकी असं कोण 8 दिवस सुट्टी टाकणारा महाराज तुमच्यासाठी महाराज कसे काय तुम्हाला अपेक्षा तर खूप ते हात मारल्या महाराज आले तुम्ही सुट्टी टाकायला महाराजांसाठी महाराज हात मारले कुठेतरी नुसतं आलं प्रश्न पाहायला आणि प्रश्न सुटला असं नाही प्रश्न सुटलाय का विचार पाहायला अनेक लोक भेटतील 2 दिवसात प्रश्न सुटला 4 दिवसात प्रश्न सुटला त्याला वेगळं पारायण करताना मनामध्ये काय किती मनापासून नियम पाळले किती जणांपर्यंत तुम्ही ऐकलं ना मग तुम्हाला पटेल की नाही आपण हे केलं करायचं काय लक्षात कमीत कमी या शिखरापूरच्या सेवा केंद्रामध्ये तरी वेळ द्या नाही बाहेर मिळत आज कुठंतरी आज नियोजन आपण कुठंतरी आपले दोन झाल्यानंतर घरी जाऊन बघण्यापेक्षा आज तरुण लोकांनी हे नियोजनाला आज कुठेतरी प्रसादाचं नियोजन आहे उद्याच्या परत पारायणाचं नियोजन आहे किती तुमच्यापैकी बसलेले किती जण दर महिन्याला म्हणून भात वरती करावं एकही नाही किती जण 3 महिन्याला म्हणून भात वरती करावं सगळे करून फक्त सप्ताहातून पारायण करता येईल मला मी फक्त सप्ताहापुरतं केंद्रात आलं आणि पारायण केलं ते तात्पुरता सुटेल पण त्याच्यासाठी जन्म झाला नाही जन्म तर धर्माचा अर्थ जर कळायचा असेल तर श्री स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ स्वामी समर्थ म्हणजे काही नावाचं ही अशी चैतन्य शक्ती आहे जी आपल्या सेवेकरांना आपल्या भक्तांना सुद्धा समर्थ बनवते प्रत्येक म्हणून तुम्ही जर स्वतःला श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी म्हणत असाल तर तुम्ही समर्थ आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या प्रपंचामध्ये तुम्ही आई म्हणून समर्थ आहात तुम्ही वडील म्हणून समर्थ आहात तुम्ही मुलगा म्हणून समर्थ आहात तुम्ही पत्नी म्हणून समर्थ हवा तुम्ही पती म्हणून समर्थ आहात भाऊ म्हणून समर्थ आहात मित्र म्हणून समर्थ आहात आणि सेवेकरी म्हणून सुद्धा तुम्ही समर्थ हवे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे समर्थ जर व्हायचं असेल आपल्याला आज कुठेतरी फक्त आलं बसलं एक फळ जप केला एक तास पारायण करून घरी गेलं ही वृत्ती कुठेतरी करून झाली आपण जे काही नियोजन आहे त्याच्यात सहजही आपल्याला वापरणार आज तुम्हाला सर्वांनी आव्हान करतो अरे माझं 2 मिनिटं माझं बोलून झाल्यानंतर खरंच त्याला वाटत असेल ना की नाही मला वेळ आहे सकाळी वेळ आहे संध्याकाळी वेळ आहे तुम्ही अवश्य येऊन मला भेटा आमच्या टीमला भेटा तुम्हाला आवडतं जे काम आहे ना ते तुम्हाला तुमच्या क्षेत्रात बाहेर जायची